मुस्कुराते रहो ऐसे ही जीवन भर, यही दुआएं हैं। नाही, सोसायटी बाबतच्या काही समस्या असतील तर त्या त्यांनी आमच्याकडे द्याव्या. त्यावर चांगल्या पद्धतीने आपण सकारात्मक विचार करून सर्वांनुमते ते मंजूर करून जे कार्य करता येईल ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. हे सर्व कार्य करायचे म्हणजे आपल्याला आर्थिक सहाय्य लागणार आहे. त्याकरिता आपण जसं मागे आपली समस्या निर्माण झाली होती, पाईपलाईन फुटली होती, त्यानंतर त्याच्या आधी आपण रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा सर्वांना आपण हजार रुपये जमा करायला सांगितले होते, विनंती केली होती. परंतु काही सभासदांनी ही दोन्ही रक्कम जमा केली, काहींनी नाही केली. आता परवाच बुधवारी 29 तारखेला एक कोर कमिटीची मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये असं ठरलं की आता सोसायटीचा काहीतरी फंड असला पाहिजे. त्याकरिता आपण 5-5 हजार रुपये सर्वांनी जमा करायचे आहे. तर त्या 5,000 मध्ये ज्या लोकांनी पहिले 1,000 आणि 2,000 जी रक्कम होती ती दिली असत ती कापून बाकीची रक्कम त्यांनी जमा करावी सोसायटीकडे, आणि त्याची ते सोसायटीमध्ये आपल्या अकाउंटमध्ये आपण जमा करून तो फंड एक प्रकारचा आपला तयार राहील. म्हणजे प्रत्येक वेळेला द्याव 500 द्याव 1000 रुपये असं म्हणायची वेळ येणार नाही सोसायटीकडे. आणि जे विकास कार्यासाठी आपल्याला जे करायचं आहे, आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, यांच्यासाठी जे काही डॉक्युमेंट तयार करायचे आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला पैसा लागणार आहे. तर तो सुद्धा खर्च करण्यासाठी सोसायटीकडे फंड असला म्हणजे आपण बिनधास्तपणे तो काम करू शकतो आणि त्या कार्यासाठी प्रत्येक वेळी कोणाला एकमेकाच्या तोंडाकडे पाहायची गरज राहणार नाही असं मला वाटतं.
रानी का विवाह सब बधाई गौरी, बधाई गौरी, शालिग्राम जी को फूलों से सजाती। यही देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं। अकलो होश नमी दानम हम हैं दिल है और जानम, बस दीवानगी 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 है। ना कोई रहसन ना रहबर ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी दीवान। आपलं साफसफाई आणि त्याच दिवशी संडे रखते मॉर्निंग में साफ सफाई, तो वैसे सब लोग रखते हैं अवेलेबल आफ्टरनून। आणि मॉर्निंग साफसफाई झाल्यानंतर किंवा मीटिंग होती किंवा चहा पाणी नाश्ता काय गोष्टीसाठी मी केवळ आधारात तयार आहे ती वाही देतो आणि आपण सगळ्यांनी माझे कदाचित कुणाला काही पटले नसेल तरी मी त्याच्याबद्दल सॉरी म्हणतो. पण गोष्ट अशी आहे की सत्यात ते कधी बोलावं लागतं, सत्य बोलायचं नुकतंच म्हणाल की आपला नाही हां तर थोडंसं बोलावं लागतं, कडवी बोलावं लागतं. त्याच्यामध्ये ज्या सत्यता आहे त्यांनी सगळं सांगितलं, कारण पाहतो तुम्ही खूप सांभाळली होती त्याबद्दल मी सॉरी पण म्हणतो मुळातलं येणार असेल. पण दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या गोष्टी आपल्याला आता बघा माझी मुलं सुद्धा लहान असताना या चालणी शिकले, आता मोठे झाले सगळ्यांचे लहान आणि मोठे झाले. मग किती लहान होता एखादी सारखे मोठे माणूस आपल्याकडे MIDC असो की त्यांचं असेल किती किती होत्या त्यांचं मी सांगतो ना, जिथे सगळ्या गोष्टी असतात तर तिथे त्याचा फायदा घेतला आपण. सगळ्याच गोष्टी आपल्या म्हणजे होतून आणि सगळे पॉझिटिव्ह आहे. मुख्य गोष्ट म्हणजे सगळे लोक पॉझिटिव्ह आहेत. फक्त आता एक मोटिवेशन आवश्यक आहे
आणि त्या गोष्टीला पुढे नेणे आवश्यक आहे. आणि प्रदीप नारोबा सरांच्या दरम्यानच्या नेतृत्वाखाली त्या गोष्टी नक्की घडतील ही मी आशा बाळगतो. आपण सर्वांनी माझे शब्द ऐकून घेतले त्याबद्दल मी धन्यवाद मानतो. आपल्या सगळ्यांच्या प्रति आपल्या हृदयात असलेल्या परमेश्वराला मी प्रणाम करतो. अच्छे से निभा पाऊँ और आपके रिश्ते में जरा तो उतर पाऊँ. थैंक यू वेरी मच. पाठवतो मी ताराच्या दुसरं काही घेऊन आणलं तर तुझी बॅग आहे तिथं बॅनर काढून ठेवा भाऊ नंतर. बॅनर म्हटलं यही दुआएं हैं तेरे जन्मदिन पर, तुम मुस्कुराते रहो ऐसे ही जीवन भर, यही दुआएं हैं. जो नालंबार अंकल ने रखी तो उसके लिए कल मेरा उनसे डिस्कशन हुआ तो उस पर उनका कहना था बहुत अच्छा प्रपोजल है. देखिए 2800 स्क्वायर फीट जगह है अपने पास और अंकल के पहचान परिचय और किशोर भाव जोगेवार का यदि सपोर्ट रहा तो वो सोसाइटी का हॉल साकार हो सकता है, लेकिन उसमें हमारा सपोर्ट बहुत ज़रूरी है. उसके लिए उन्होंने कुछ बजटिंग की भी बात की है, बट मेरा ऐसा सोचना है कि उसमें हमारा सपोर्ट बहुत ज़रूरी है. हमारी सोसाइटी में कुछ बेसिक जो रिक्वायरमेंट्स हैं उसको फुलफिल करने के लिए, देखिए हर आदमी सक्षम है नहीं है, इच्छा सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है. यदि आपकी इच्छा है आपकी सोसाइटी के लिए कुछ करना, इच्छा है, जो भी परेशानी है अच्छे से समझ सकूं और उसका सॉल्यूशन निकाल सकूं. थैंक यू एंड आई एंड माय स्पीच हियर. सर्व पदाधिकारी आणि सदस्य तसेच सर्व सभासद आपले त्या सर्वांना नमस्कार. खरं तर मला भाषणाची काही सवय नाही. मधुबन परिसरातील जवळपास आपले 44 फ्लॅट्स आहेत. या फ्लॅट्स मध्ये राहणारे आपले सर्व स्त्री पुरुष बालगोपाल आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रथम माझा सस्नेह नमस्कार. आज आपण येथे मधुबन वेलफेअर सोसायटीच्या पदग्रहण समारंभाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. हा सोहळा केवळ नवीन जबाबदारी स्वीकारण्याचा नाही तर तो आपल्या सर्वांच्या एकतेचा, विश्वासाचा आणि विकासाचा संकल्प आहे असे मला वाटते. मित्रांनो, मधुबन हे नाव अत्यंत पवित्र आणि अर्थपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी आपलं बालपण व्यतीत केलं तिथे त्यांनी गोप गोपिकांसोबत आनंद अनुभवला असे आनंदवन म्हणजे मधुबन. जिथे त्यांना बासरीच्या सुरांनी प्रेम आणि समाधानाचा सुगंध दरवळला तेच ठिकाण म्हणजे मधुबन. म्हणूनच आपल्या या सोसायटीचं नाव हे केवळ योगायोग नाही तर ती एक आध्यात्मिक प्रेरणा आहे असे मला वाटते. आपणही त्या सौंदर्य आणि प्रेमाची जागा स्वार्थ हेवादावा करण्याचा नव्हे तर संस्काराची वेल वाढवण्याचे ठिकाण. आपण सर्वजण मिळून ही सोसायटी स्वच्छ, हरित, सुशिक्षित आणि सुसंस्कृत दृष्ट्या आदर्श बनवूया. बालगोपालांचा आनंद फिरवूया. वयोवृद्धांसाठी शांत निवास असू द्यावा आणि प्रत्येक सण उत्सवात एकता आणि सौख्याची झलक ज्यांनी या सोसायटीचा पाया मजबूत केला ते दिवंगत अध्यक्ष माननीय श्री अंकर सर यांचे स्मरण कृतज्ञतेने करतो आणि श्री श्रीकांत कुलकर्णी सर व त्यांच्या टीमने याआधी सोसायटीचे कार्य उत्तम रीतीने पार पाडले. त्यामुळे आपल्याला सोसायटीचं कार्य उत्तम मिळालं आणि त्याचं योगदान मधुबनच्या इतिहासात सदैव अजरामर राहील असे मला वाटते. चला तर मग आपण सगळेजण मिळून एक ठाम संकल्प करूया. मधुबन फक्त इमारतीचा समूह नाही,
ती आहे प्रेम, संस्कार आणि आनंदाचा सुगंध पसरवणारी वेद. ही आपण सर्वजण मिळून प्रफुल्लित करूया आणि या समारंभाच्या शेवटी एक घोषणा देऊया. आपलं मधुबन, आपली जबाबदारी, एकता, स्वच्छता आणि संस्कृती हाच आपला अभिमान. आणि हो, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ఇచ్చేసాం యంగోలకు నన్నచ్చికి జీవ్. 1 2 2 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एकम 2 3 4 5 6 7 8 9 10. Satu, రెండు, మూడు, నాలుగు, 5, 6, 8, 7, 10. জয় রাধে রাধে কৃষ্ণ কৃষ্ণ গোবিন্দ গোবিন্দ বল রে। জয় রাধে রাধে কৃষ্ণ কৃষ্ণ গোবিন্দ গোবিন্দ বল রে। রাধে গোবিন্দ 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 বলে সদা ডাকো রে। জয় রাধে রাধে কৃষ্ণ কৃষ্ণ গোবিন্দ গোবিন্দ বল রে। জয় রাধে রাধে কৃষ্ণ কৃষ্ণ গোবিন্দ গোবিন্দ বল রে। ছাড়ো রে মন কপট गरुडाचं आसन श्रीकृष्णाचं दर्शन, गरुडाचं आसन श्रीकृष्णाचं दर्शन। कोरड्या वाटी ना त्याच्यावर। नाही दुःखाशिवाय काही पडलं
टाळी वाजून द्या सगळ्यांनी. पुढे आपण काय कार्य करणार आहोत किंवा काय कार्य करायचे आहे याचा लेखाजोखा आपण अजून घेतलेला नाही. सोसायटीच्या परिसरामध्ये असलेली जी पाण्याची फंड मिळवून घेता येईल हा प्रयत्न करू आणि त्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य लागणारच आहे. असा हे भव्य दिव्य समाज भवनाचं निर्माण करण्याचा मानस आपला आहे. प्रत्येक प्लॉटवर फ्लॅट नंबर व दुसरं प्रत्येक फ्लॅटवर फ्लॅट नंबर व त्यांचे नाव सुद्धा असावं असं मला वाटते. अशा नेमप्लेट प्रत्येक फ्लॅटच्या समोर लावाव्या हे सुद्धा करण्याचा प्रयत्न राहील. तसेच इतरही समस्यांबाबत आपल्या समाज ज्यांनी पैसे जमा केले त्याचा हिशोब आहे आपल्याकडे लिहिलेला. तो यानंतर आमच्या सचिव सिटी या हिशोब काढून सर्वांना त्या बाबतची माहिती देतील आणि तसे त्यावेळेला त्यांची मागणी केली जाईल. अशा प्रकारचं एक आपल्या सोसायटीचं एक नवीन कार्याला आपण सुरुवात करत आहोत. त्या कार्याला आपल्याकडून आपला आशीर्वाद आणि भरपूर सहकार्य मिळेलच अशी मला आशा आहे. आणि जी माझी टीम आहे चमू आहे यांच्याकडून सुद्धा मला पूर्ण सहकार्य मिळेल अशी आशा आहे. अशी आशा करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सन्मान्य नानमत साहेब, पक्षाध्यक्ष माझे मित्र जी मोरारका साहेब, श्रीती ताई आणि सगळे नवनियुक्त सदस्य, आपल्या सोसायटीचे 44 घराचे सगळे सदस्य यांचं मी स्वागत करतो. नावातच मधुबन आहे. एक गाणं आहे यशोदाजीचं, मधुबन खुशबू देता है सागर सावन देता है. सागरा एवढं मन असलेला असा हा मधुबन. नानमल साहेब बोलले कोणाकोणाची कथा आणि अगदी कृष्णाला जोडली आणि खरंच तिथूनच मधुबन. आपण सगळे जवळपास म्हणजे मला 18 वर्ष झाले मी बघतोय की मधुबन सोसायटी म्हणजे एक वेगळं श्रद्धास्थान, एक वेगळी प्रेरणा देणारी स्थान. पोरं लहानाचे मोठे झाले आणि आता बघतोय इथे आता थोडे खेळतात. तिथे मला 2 पोरांचा भोलका असतो, गोपाल गोपाळ सगळे खेळत असतात आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चांगल्या नियमानुसार मांडलेली आपली मधुबन सोसायटी. आपली सोसायटी सुंदर असावी यासाठी करायला पहिली गोष्ट स्वच्छता. स्वच्छतेला फार पैसा लागत नाही. आपण सगळ्यांनी योगदान दिलं. सकाळी 1 तास किंवा 10 मिनिटं आपण समोरचा परिसर झाडून काढू शकतो. आपला आपला केला, सगळ्यांनी केला तर आपला परिसर सगळ्यात स्वच्छ राहू शकतो. बरं त्या कधी या गोष्टी होत नाही पण त्या सगळ्यांनी केल्या पाहिजे असं मला वाटतं. मी स्वतः झाडून पण रोज नेहमी झाडतो. आणि तर मी इकडे अंगण सुद्धा झाडायचो पण बरेच लोक दिसतात ते दिसत नाही म्हणून मी ते सोडलं. पण मी माझा परिसर दिवाळीत वगैरे साफ करतो. दिवाळी स्वच्छ असायला पाहिजे, सगळ्यांनी स्वच्छ केलं पाहिजे. स्वच्छता ही म्हणजे समृद्धी आणते. समृद्धी आणण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. बऱ्याचशा बाबी आहे, बऱ्याचशा समस्या आहे, आपल्या गटरीची समस्या आहे. Afternoon everyone, for Madhuban Welfare Society members and each and everyone. I stand here before with intense and pride honor as I take this opportunity to express my heartfelt thankful gratitude. The candidate of the position for Culture Secretary in our Madhuban Welfare Society. अध्यक्ष नालंदा श्रुति मैडम, मधुबन वेलफेयर सोसाइटी में नवनिर्वाचित मेंबर्स, आप सभी को मेरा नमस्कार.
बोलने के लिए तो सारी चीजें हैं, बहुत सारी चीजें हैं, समस्याएं कई हैं, लेकिन समाधान एक ही है, दे सकते हैं, है ना। मतलब किसी तरह से उनकी सुविधा के हिसाब से 5,000 रुपया एक साथ नहीं दे सकते हैं, कोई बात नहीं, आप समय समय पे दीजिए, बट दीजिए। मंथली जो कंट्रीब्यूशन है उसको दीजिए, क्योंकि हर चीज के लिए पैसा लगता है। बिजली का बिल अभी ताराचंद आने के बाद काफी सुचारू हो गया, पहले के मुकाबले कम हो गया। और अभी देखते हैं कि हम लोग जब उधर से आते हैं तो परिसर काफी गंदा है, तो एटलीस्ट मेरा ये प्रपोजल है कि 15 दिन में एक बार वो भी साफ सफाई, बेसिक साफ सफाई यदि होती है तो अपना सोसाइटी देखिए कितने पीछे कितना ग्रीनरी करके रखा है, कितना ब्यूटीफुल, इतना बढ़िया लगता है, मस्त लगता है, इतना अच्छा ऐसा वातावरण, माहौल, इतना अच्छा अपना इंफ्रास्ट्रक्चर है, तो हमने उसका ध्यान रखना चाहिए। हमारी सोसाइटीज अभी हमारी बिल्डिंग्स मेंटेनेंस पे है, हो सकता है अपने को आगे मेजर मेंटेनेंसेज आ जाए, अपनी पानी की जो पाइपलाइंस हैं पुरानी होती है, तो एवरीथिंग, हर चीज को पैसा लगता है। तो सुंदर सपनों से प्यारा होता है परिवार, जो सोने में सुहागा वैसे भाई बहन का प्यार कोई परिवार। सुंदर सपनों की है मंजिल कदम के नीचे, सुंदर सपनों कोरड्या वाटी ना त्याच्यामध्ये सखे ग साजणी, सखे ग साजणी,